मराठी प्रेमाचा दिखावा करायचा पण भोजपुरी गाण्यावर मुंबईत बाया नाचवायच्या, हेच का शिंदे सेनेचं मराठी प्रेम? असा सवाल आता मराठी माणसं विचारू लागलेत. कारण मुंबईत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका अधिकृत प्रमाणपत्र वाटप सोहळ्यात चक्क भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स पाहायला मिळालाय. एका बाजूला मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि अस्मितेच्या मोठ्या बाता मारायच्या, आणि दुसरीकडे मात्र परप्रांतीय मतपेढीला खुश करण्यासाठी मराठी संस्कृतीची जाहीर ऐश करायची, असा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईत या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुंबईत राहणाऱ्या बिगर मराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवून त्यांचं कौतुक करणं आणि त्यांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वाटप करणं असा होता. मात्र हा मुख्य उद्देश बाजूला राहून कार्यक्रमाला अत्यंत गलिच्छ आणि राजकीय लाचारीचं स्वरूप प्राप्त झालंय. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले असून यामध्ये गळ्यात शिवसेनेचे अधिकृत भगवे उपरणे घातलेले उत्तर भारतीय चालक आणि इतर नागरिक स्टेजवर आणि स्टेजच्या खाली भोजपुरी गाण्यांच्या तालावर महिलांना नाचवताना आणि स्वतः अश्लील डान्स करताना स्पष्ट दिसतात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या पवित्र व्यासपीठावर अशा प्रकारे अश्लील भोजपुरी गाणी वाजवून संस्कृतीचा चिखल केल्यामुळे केवळ नागरिकच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटतात. हा संपूर्ण वाद महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेच्या आणि संस्कृतीच्या मूळ गाभ्याला हात घालणारा ठरलाय. मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क या मुद्द्यांवरून राजकारण तापलेलं राहिलंय. अशा अत्यंत संवेदनशील शहरात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून जेव्हा मराठी शिकवण्याचा भव्य सोहळा आयोजित केला जातो, तेव्हा मराठी माणसाला अपेक्षा असते की तिथे महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती, मराठी भाषेचं महत्व आणि लावणी, पोवाडा यांच्यासारख्या पारंपरिक लोककलांचं सादरीकरण होईल. मात्र प्रकाश सुर्वे यांच्या या कार्यक्रमात या सर्व अपेक्षांना हरताळ फासला गेला. सुरुवातीला मराठी भाषेचे धडे गिरवणाऱ्या चालकांना प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत, परंतु हा औपचारिक भाग संपताच संपूर्ण कार्यक्रमाचा ताबा भोजपुरी ऑर्केस्ट्राने घेतला. अत्यंत गतिमान आणि द्विअर्थी शब्दांनी भरलेली भोजपुरी गाणी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर वाजवण्यात आली. या गाण्यांवर काही महिला डान्सर्सनी स्टेजवर अत्यंत उत्तान आणि अश्लील प्रकारचा डान्स सुरू केला. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या उत्तर भारतीय चालकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. अनेकांनी गळ्यातील भगवी उपरणं हवेत फिरवत महिलांच्या अवतीभोवती नाचत पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर विविध माध्यमांवर जसे की फेसबुक, एक्स आणि युट्यूबवर वाऱ्यासारखे पसरलेत. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मराठी नेटकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. सोशल मीडियावरील अनेक मोठ्या न्यूज पेजेसवर नागरिकांनी संतप्त कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अनेकांनी या प्रकरणाची तुलना थेट बिहार आणि उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेशी तसेच तिथल्या ऑर्केस्ट्रा संस्कृतीशी केली आहे. आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा संतप्त सवाल मुंबईतील सामान्य जनतेकडून विचारला जातोय. महाराष्ट्राची स्वतःची एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे, जिथं कलेला आणि कलाकारांना अत्यंत आदराचं स्थान दिलं जातं. महाराष्ट्राच्या भूमीत महिलांचा असा जाहीर लिलाव आणि त्यांच्यावर परप्रांतीय गाण्यांवर नाचवण्याचा हा प्रकार म्हणजे मराठी माणसाच्या स्वाभिमानावर झालेला थेट आघात आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. राजकीय फायद्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची मतं पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मराठी अस्मितेचा जाहीर बळी दिला असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाला आता तीव्र राजकीय रंग चढला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटानं सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला थेट लक्ष केलंय. ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी या घटनेचा कडाडून निषेध करत शिवसेना नेमकी कोणाची आणि या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची हीच का ती शिवसेना, असे बोचरे सवाल उपस्थित केलेत. ठाकरे गटाचे म्हणणे आहे की ज्या शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मुंबईत मराठीचा टक्का टिकून ठेवण्यासाठी झाली, त्याच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चोरून सत्तेवर आलेले लोक आज केवळ मतांच्या लाचारीसाठी मराठी संस्कृतीचे धिंडवडे काढतायत. ज्या मुंबईत मराठी भाषेला सक्तीचं करण्यासाठी आणि दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी आंदोलनं करावी लागली, त्याच मुंबईत अधिकृत शासकीय पाठबळ असलेल्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमात मराठीच्या नावाखाली भोजपुरी थिरकणं सुरू असून ही अत्यंत शरमेची बाब आहे. विरोधकांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत शिंदेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं की मराठी भाषा ही तोडणारी नसून ती सर्वांना जोडणारी भाषा आहे. उपमुख्यमंत्र्यांचा याच विधानाचा धागा पकडत आता विरोधकांनी आणि विद्वानांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भाषा जोडणं म्हणजे नक्की काय? परप्रांतीय नागरिकांना मराठी भाषा शिकून त्यांना महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु भाषा जोडण्याच्या नावाखाली महाराष्ट्राच्या पवित्र सांस्कृतिक मंचावर भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवणं आणि हुल्लडबाजी करणं हे भाषा जोडणं नसून मराठी संस्कृतीचे पूर्णपणे खच्चीकरण आहे.
अशी टीका आता होतीये. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांवर ताबा मिळवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून मुंबईतील मोठ्या मतदारसंघांमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी हा स्टंट केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र हा स्टंट त्यांच्यावर आणि एकंदरीतच शिंदे गटावर प्रचंड उलटल्याचे चित्र सध्या दिसतंय. या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांच्या डान्सच्या प्रकारावरून महाराष्ट्रातील महिला संघटनाही आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्रात लावणी या लोककलेचा एक प्रदीर्घ इतिहास आहे. लावणीमध्येही शृंगार असतो, पण त्या शृंगाराला एक कलात्मक आणि सांस्कृतिक बैठक असते. परंतु या कार्यक्रमात जे सादरीकरण झालं त्यात कलेचा कोणताही अंश नव्हता. महिला डान्सर्सचा वापर केवळ पुरुष प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी एक वस्तू म्हणून करण्यात आला, असा आरोप महिला हक्क कार्यकर्त्यांनी केलाय. राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी जमवण्यासाठी किंवा जमलेल्या गर्दीला रोखून धरण्यासाठी महिलांचा असा गैरवापर करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा दुटप्पी चेहरा संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडा पडलाय. मुंबई आणि परिसरात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि मतदारसंघांमध्ये ते किंगमेकरच्या भूमिकेत असतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना या मतदारांना चुचकारावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वीही अनेक नेत्यांनी छटपूजा किंवा उत्तर भारतीय सणांच्या निमित्तानं मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय. परंतु मराठी भाषा शिकवण्याच्या आणि मराठी प्रमाणपत्र वाटप करण्याच्या अत्यंत विशिष्ट आणि भाषिक अस्मितेशी जोडलेल्या कार्यक्रमातच असा प्रकार घडणं हे यापूर्वीही कधीही घडलेलं नव्हतं. त्यामुळे मराठी भाषिक मतदारांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश गेला असून सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी चर्चा आता कट्ट्यावर रंगू लागली. मराठी नागरिकांना मराठी शिकवण्याचा उपक्रम हा मुळात प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर खूप चांगला उपक्रम मानला गेलाय. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्थानिक भाषा आलीच पाहिजे, जेणेकरून दैनंदिन व्यवहार सुलभ होतील आणि स्थानिकांशी संवाद साधणं सोपं होईल. हा यामागील शुद्ध हेतू होता. मात्र राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या चांगल्या उपक्रमाचे रूपांतर एका घाणेरड्या तमाशात करून टाकले. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कृत्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातही मराठी विरुद्ध अमराठी असा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामान्य मराठी माणसाला नेहमीच असं वाटतं की मुंबईतून मराठी भाषेचं आणि सांस्कृतिक महत्व हळूहळू कमी केलं जात आहे आणि या घटनेनं लोकांच्या या भीतीवर शिक्कामोर्तब केलंय. सध्या सोशल मीडियावर या घटनेवरून जोरदार ट्रोलिंग सुरू असून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना यावर काय बोलावं हे सुचनासं झालंय. पक्षाच्या काही प्रवक्त्यांनी हा प्रकार कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे घडला असून पक्षाचा याच्याशी थेट संबंध नाही असा बचावात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य आयोजक स्वतः पक्षाचे आमदार असल्यामुळे हा बचाव अत्यंत लंगडा ठरलाय. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसणारे पक्षाचे स्कार्फ आणि स्टेजवरील बॅनर्स हे सर्व काही सांगून जात आहेत. या संपूर्ण वादामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक तीव्रतेनं ऐरणीवर येणार हे आता स्पष्ट झालंय. विरोधकांनी हातात घेतलेले हे कोली सत्ताधाऱ्यांसाठी येत्या काळात डोकेदुखी ठरणार असून मुंबईतील मराठी माणूस या सांस्कृतिक अवमानाचा बदला मतपेटीच्या माध्यमातून कसा घेतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. एकूणच मराठीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर बाया नाचवण्याचा हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील एक काळा डाग ठरलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.